शिवाजी महाराज पिंगळे
मृदंगाला विकू नको. मृदंगाला विकू नको. माझं पण थोडा कमी करा, कमी करा. कमी करा, थोडा कमी करा. विकू कमी करा. हा, विकू कमी करा आणि आवाज वाढवा. विकू कमी करा आणि आवाज वाढवा. यात्री अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. भोवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. विठ्ठल Thank you.
समचलन सरोजम सांद्र नीलांबुदाम जगन निहत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज्य तेजस्प्रियदिक्पदेशं विरिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ग्रामदेवत मारुतीच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी थोडा अजून इको कमी करा. मालेगाव प्रतिवर्षाप्रमाणे ठरलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. समस्त मालेगावकर पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भाविक भक्त, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले नवयुवक, छोटे छोटे बालमित्र सर्वांच्या समोर संत शिरोमणी निळोबा यांचा अभंग आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादानं सर्वजण मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला नेमकीच आळंदी यात्रा संपन्न झालेली आहे. या अभंगामध्ये निळोबारायांनी आळंदी यात्रेचं महत्व सांगितलं.
आणि ही यात्रा जो कोणी करेल त्या वारकऱ्याचं महत्व सांगितलं. यात्रेचं महत्व आणि यात्रेकरूचं महत्व अशा दोन्ही भूमिका आपल्याला बघायच्या. विठाला यात्रा शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. या आणि तरा. तरा म्हणजे काय? पार होऊन जा. असं. तरा शब्दाचा अर्थ काय? यंती तारयती ती यात्रा. आलेल्या लोकांचं जी उद्धार करते तिला यात्रा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांची जी आळंदी यात्रा आता संपन्न झाली ती उद्धार करणारी यात्रा आहे. यात्रा आणि जत्रा दोन शब्द आहेत. जत्रा शब्दाचा अर्थ जातच राहा. या काय लहान फुटाने घ्यायची तर घ्या, जात राहा. काय राहा का कुठे गेलते? जत्रेला गेलत. काय बघितलं? काय बघितलं म्हणजे खाली मान घालेले. काय बघितलं म्हणजे काय बघायला गेले तिथे मी सांगणार नाही माझ्या तोंडात. जत्रा म्हणल्यावर काही असते तिथे. जत्रा म्हणजे काय? जत्रेमध्ये जाणाऱ्याचा हेतू काय आहे मला सांगा ना. मनोरंजनासाठी जाते ना ते. काही काही जत्रा आहे जत्रेहून परत येणाऱ्या माणसाला जर तुम्ही जाऊन भेटले गेलते का? हो जत्रेला गेलतो ना. प्रत्येक जत्रेमध्ये एखादे देवत असते, देव असते. मारुतीची किंवा अजून कोण्या विशिष्ट एका देवाची जत्रा असते. असे हजारो तुम्हाला जत्तर करू सापडतील, जातील, पण त्या देवाचं दर्शन घे. कसं गेलं तिथे काय अनेक हेतू साध्य होतात. आळंदी यात्रा तशी नाही. या यात्रेमध्ये काय घडलेलं आहे, या यात्रेचा महिमान काय आहे, साधू संतांच्या भाषेत सांगतो तुम्हाला. महाराजांनी वर्णन केले. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळ ही पुळे पवित्रा याचे दर्शने होते. ज्ञानोबाची यात्रा आहे. सकळ ही पुळ पवित्रा. ज्ञानोबाची यात्रा जो कोणी करील यात्रे करू त्याचं काय पवित्र होईल? त्याचा पोळ पवित्र. म्हणून तिला यात्रा म्हणतात. यात्रा प्रमुख दोन मानल्या. वर्षामध्ये किती यात्रा प्रमुख मानल्या वारकरी संप्रदाय तशा भरपूर ठिकाणी भरतात, पण प्रमुख शब्द तुमच्या लक्षात आला ना. सरपंच एक, बाकीचे
बस सदस्य. पण मुख्य किती यात्रा आहेत? ज्ञानोबाची ही यात्रा आणि एक पंढरीची यात्रा. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्ष निर्धारेसी तुझ दिलेली असे. शुद्ध एकादशीला यात्रा होती पंढरपूरची आणि ती एकादशीला कुठली होती? आळंदीची यात्रा. दोन प्रमुख वारकरी संप्रदायाचे धर्मपीठ शुद्ध कार्तिक मासी ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मास व्रत एकादशी सांगितले. दोन यात्रा, एक पंढरीची यात्रा, दुसरी आळंदीची यात्रा. दोन प्रमुख यात्रा आहेत. तशा गावाला भरतात ना. ज्याचे त्याचे जे अधिष्ठान आहेत ते तिथे मानतात. आम्ही मानतो विठाला पण ह्या दोन यात्रा आहेत, उद्धार करणाऱ्या यात्रा आहेत. कशा यात्रा आहेत ह्या? जे जे आतापर्यंत यात्रे करू तिथे गेले करत कल्याण करून घेतलं त्यांनी. यात्रेकरू जर सांगितले ना, मी काही मोजके यात्रेकरूचे नाव सांगू. फार मोठे मोठे यात्रेकरू यात्रेला गेलेले आहेत. व्यास वशिष्ठ शुभगोंधळी नाचताती स्वहम्येळी. द्वैत भाव विसरो निबळी. नाचते आंबे तुझे गोंधळी. दोन तीन यात्रेकरूचे नाव सांगतो बरं का तुम्हाला. व्यास, शुकाचार्य, वशिष्ठ ऋषी. छोटे नाही बरं काही यात्रेकरू. एका एकाच्या नावामध्ये सामर्थ्य दडलेले आहे. हो, दोन यात्रा, दोन आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची काठी. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची काठी. यात्रा ह्या दोन आहेत. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी ओ. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी ओ. आमची देवी कोणची आहे? अंबाबाई का? कोणती? कटीवर कर ठेवून उभी आमची देवी विठाबाई. कोणची बाई? विठाबाई. दोन यात्रा प्रमुख आहेत. कोण कोण जमा होते तिथं? कोण कोण यात्रेकरू येतात? मुकुट मुनी पुंडलिका.
वारकरी संप्रदायाचे दोन पीठ आहेत प्रमुख. मूळ पीठ पंढरपूर आहे आणि उपपीठ कोणतं आहे? अलंकापूर आहे. दोन ठिकाणी यात्रा भरतात. एक आषाढी यात्रा आणि दुसरी कार्तिकी यात्रा. ही यात्रा उद्धार करणारी हो. इथं जो कोणी गेला तो वाया जात, पण त्यानं तसा हेतू ठेवून यावं. नाही तर काही काही माणसं बैल बाजारात फिरायला येते. आणि म्हणून आज पंढरी आळंदी यात्रेचं महत्व सांगणारा निळोबारायांचा अभंग आहे. एक जण मला महाराज काय होते वारी केल्याने? काही लोक म्हणतात वारी म्हणजे वारकऱ्याची सहल आहे. वारकऱ्याची काय सहल आहे. बघा कोण काही कमी आहे का म्हणणारे? आम्हाला लई सासर असेल. तुम्हाला वाटते का तुम्हाला सासर असेल? आम्हाला लई सासर असेल. वारकऱ्याची मौज मस्ती उद्या मस्त मस्त खायचं प्यायचं आराम सहल आहे. तुमचा तसा गैरसमज आहे. यात्रा म्हणजे वारी म्हणजे तपश्चर्या आहे. वारी म्हणजे काय? तपश्चर्या आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 तप होतात. काया झिजती पायी चालल्यानं, भजन करत चालल्यामुळं वाचिक तपश्चर्या होती आणि त्या दोन्ही दरम्यान मन भगवंताच्या ठिकाणी एकाग्र झालं. कोणती तपश्चर्या व्हायची? मानसिक तपश्चर्या व्हायची. असं आहे ते. वारी म्हणजे तपश्चर्या आहे. वारी म्हणजे सहज नाही. ती वारी कोणी कोणी केलेली आहे? जशी बापजाद्याने आपल्या वारी केली तशी जर वारी केली तर ती तपश्चर्या आहे. तर तुम्ही काय हेतू ठेवून येता ते आम्हाला काय माहिती. आणि म्हणून आळंदी यात्रेचं महत्व निळोबाऱ्याने सांगितलं. यात्रा म्हणजे काय असा आपला शब्द सोडून यात्रा प्रमुख 2 याच्यावर जास्त वेळ केला. 2 ठिकाणच्या. आणि यात्रा म्हणजे काय? यात्रा म्हणजे उद्धाराचा मार्ग आहे. कृत कल्याणाचा मार्ग आहे. आणि म्हणून ही यात्रा आळंदीची जर आपल्याला घडली तर काय होते? जर एखाद्याने कोणी प्रश्न केला त्याचं उत्तर आहे पहिल्या चरणामध्ये. यात्रे आनंदा
देवाचा आवडतो होते माणूस. माणसं कार्य करत असताना विशिष्ट प्रकारचे काही अपेक्षा ठेवून कार्य करतात. काही लोक पुरस्काराच्या हेतून काम करतात. काही गावं स्वच्छता राबवतात. कशासाठी? काय मिळावं? कोणाचा पुरस्कार? शासनाचा पुरस्कार. स्वच्छता अभियान राबवणं. कोणता पुरस्कार? ग्राम स्वच्छता. पुरस्कारासाठी. बरं, पुरस्कारासाठी काम करणं पण चांगलं काम होईल ते तरी बरं आहे. काही लोक काम मनामध्ये ठेवून करतात पुरस्कारासाठी नाही. मग नाव लौकिक मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? नाव लौकिक झालं पाहिजे. तर निवडणुका जे काही लोक करतात हेतू काय असतो? तो नाव लौकिकच. काय असतो? नाव लौकिक झालं पाहिजे. लोकप्रतिनिधी पद एकदा प्राप्त झाले की लोकांमध्ये सन्मान असतो. या बसा, राम राम घालतात लोक. लग्नाला आवर्जून बोलवतात. पदावर असल्यावर फार पत्रिका असतात त्यांच्याकडे लग्नाच्या. खूप पत्रिका असतात. एका दिवसाच्या 20-20 ठिकाणच्या पत्रिका असतात. त्यांना जसं शक्य होतात ते विचारे करते. काही ठिकाणी तर काही लोकप्रतिनिधी पाहिले मी, नवरी वाटा लावेपर्यंत पण का होईना पण काय देतात? चांगलं आहे ना. एक नाळ चुकलेली राहते समाजासमोर. काय चांगलं नाही काय? तुम्हाला एवढं सन्मानानं बोलवलं, जा ना तुम्ही. का नाही? नाव लौकिकतेसाठी काही कार्य करतात, काही पुरस्कारासाठी कार्य करतात. प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे. शेतकरी आता बियाणं पेरतो. कशासाठी? उत्पन्न झालं पाहिजे. उत्पन्न कशासाठी? उदरनिर्वाहासाठी. मग हेतू प्रत्येकाचे काही जे कोणतं कार्य करताना तुम्ही हेतू आहे ना त्याच्यामध्ये. तसं वारी कोणी हेतून करायची तो मुद्दा पाहिजे. प्रत्येकाचा हेतूच आहे हो, बिना हेतूच नाही. लग्नाला गेले की नवे कपडे घालून जावं, नवी साडी नेसून जावं, दागदागिने घालून जावं. कशासाठी? कशासाठी? नसलेच दागदागिने गरीब लय अवघड असतात. नसले तर मग उसनवारी करून का होईना पण घालून जातात. माय का थोडं गळा झाकला जरा बरा दिसते. हेतू तो नसतो. मग नवऱ्याची आबरू वाचवण्यासाठी घालतात ते. हे मागून आणून का होईना पण जे घालतात ना त्यांचा गुन्हा नाही येतो. ज्या दिवशी हिचं लग्न झालं ना त्यावेळेस बरकत होती, पण नंतर परिस्थिती ढासळली तरी ते नवऱ्याचा उणेपणा दिसू नये म्हणून काय करायचंय? त्याच्यासाठी असं तुम्हाला वाटतं पाव करायचंय. अरे तुझं कमीपणा व्हायला म्हणून. तुझा कमीपणा व्हायला ना. पण नाहीच दागिने घातले तर काय होतंय? नाहीच नवीन साडी नेसली तर काय होतंय? अपमान होतोय. सन्मानासाठी घालतो आपण ते. सन्मानासाठी. कोणी कोणत्या गोष्टीसाठी काम करतंय, कोणी कोणत्या गोष्टीसाठी काम करतंय. हेतू आपला प्रत्येकाचा. शेतकरी राजा पेरणी करतो, अन्नदाता येतो, लोकांचं पोट भरतंय त्याच्यावर. तसं हेतू प्रत्येकाचे. त्याचाही उदरनिर्वाह होतो, त्याचंही पोट भरतंय आणि समाजाचंही पोट भरतंय. म्हणून शेतकऱ्यानं ते काम, शेतीची पेरणी केली, त्याची ही हेतू आहे. छत्रपती शिवरायांनी काम केलं. वयाची 50 वर्ष रात्रीचा दिवसाची रात्र गेली, झुंज दिली परकीयांसोबत. हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. हेतू हा आहे. छत्रपती शिवरायांना जसा हेतू होता मंदिराचं संरक्षण झालं पाहिजे, आया बहिणीची आबरू वाचली पाहिजे, हे छत्रपती शिवरायांचं काय आहे? हेतू आहे हे कार्य करण्यापाठीमागं. तसं एक जण वाहतून वारकरी काय बेजार होतात. एवढे वाहन आहे, वाहनानं जायचं काय बेजार होतात पायानं. आणि आमचा हेतू वेगळा आहे. काय हेतू आहे तुमच्या वारीचा? आम्ही जर तशी वारी केली, पायी वारी केली
तर ती वारी जी पांडुरंगाला आवडते. आणि घरामध्ये स्त्रीनं राहत असताना ती प्रत्येक कृती, ती प्रत्येक पाऊल टाकताना विचार करते की हे मी केलेलं काम माझ्या कोणाला आवडलं पाहिजे. कोणाला? सासूला नाही. नाही, सासू दुय्यम दर्जा आहे. प्रथम दर्जा कोणाला आवडलं पाहिजे? मालकाला आवडलं पाहिजे. सासू सासऱ्याला सकाळी उठलं चहा करून देणं. ते चहा प्यायला नवरा ज्यावेळेस कपामधला चहा बसून ओततो त्यावेळी पहिला शब्द काय निघतो, होय माहिती केला काय, हो काय सकाळी दे आधी ते गेला बस. न जाणून त्यानं एकट्यानं चहा प्याला. आणि जर बाहेर गेल्यावर ती तुळशी बसलेली म्हातारी म्हणली, हो झालं का तेव्हा मला सांग. ते म्हणलं, काय झालं माय? म्हणलं होतं ना ही नको म्हणून. माझ्या भावाची केली असती तर असंच करत होती का? काय झालं मला चहा द्यायला. म्हणजे त्यानं पिऊन सुद्धा त्याचा आनंद नाही. तिला वाटतंय की हा आनंदी राहावं म्हणून पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याशी साहित्य, पतीचा जिव्हाळा आपल्यावर असावा म्हणून कोणाला सन्मान, सासू सासऱ्याला सन्मान, की त्याला बरं वाटत नाही म्हणून करणे. हे झाले मुली काय बरं त्याचं काढलं तुम्हाला हसू आले, तुम्हाला लय लेकीसारखी आवडती का ती, राहायचं तिच्या हाताखाली. आणि इथलं आपल्या लेकीला कसं जाईल, सारखं मांजर टिकून राहिल्याने असं हे हेतू नसली पाहिजे. त्याला म्हणणार ना तुम्ही, बाई तुला काय द्यायचं तुला म्हणा नाही, आणल्या दोन वस्तू, हे रंग बेबीला चांगला दिसेल का, त्याची ती बघ ना तुला काय करायचं. आपण नाही म्हणायचं त्याची बहीण आहे, ते तुझी बहीण आहे, तुला करायचंय तू आम्हाला काय करायचं असं म्हणायचं. राहायचं ह्याच्या हाताखाली, सारखं कोणाच्या हाताने काही वाटायला येतच राहत. नजरातून उतरते माणूस लेकाच्या. जीवनभर तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर मुलाच्या नजरेतून उतरू नका. जगाच्या कितीही तुम्ही नजर चांगली असला, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या नजरेतून उतरले त्या दिवशी तुम्ही झिरो लक्षात संपली तुमची जिंदगी. लेकराच्या नजरेतून कधीच उतरायचं नाही. सुनाला जरी भांडायचं असतं त्याला बाहेर जाऊ द्यायचं. हा त्याच्या देखत काहीच म्हणायचं, त्याच्या देखत म्हणायचं, होय कर जेवली नाही मग जेवण कर. तुम्हाला काय शिवा का देणं होय ना त्याच्या मागे. त्याच्या नजरेतून उतरू नका, त्याचा जीव तिच्या. आणि तुम्ही तिला भांडायला ते म्हणते माय जरा खाऊ दे की जीवाला. म्हणून ध्यानात घ्या, तिला तुमची गोडी नाहीये पण तिला नवऱ्याची मर्जी सांभाळायची. तिला कोणाचा आवडतं व्हायचं घरात, शास्त्र म्हणते ना, पतीची मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची. मला खरं सांगू का, ज्या स्त्रीला पतीची मर्जी समजली का नाही तिच्या पोटाला देव जन्माला येते. तिला काही कुठंच कोणा ठिकाणी जायची गरज नाही. आता दत्त जयंती जवळ येईल ना, किती दिवस राहिले आता, 10-15 दिवस राहिले, 11 दिवस राहिले. दत्त जयंतीच्या पर्वकाळाचा मूळ इतिहास काय आहे, अनुसयाच्या पोटी भगवान श्री दत्तात्रय जन्माला आले. ती कुठे गेली तपश्चर्या करायला, मग तिनं कोणाची मर्जी सांभाळली, आत्री ऋषीची. कोणाची मर्जी सांभाळली, आत्री ऋषी हे पती आहे. तिला पतीपेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नाहीये, माझा हाच परमार्थ आहे असं समजून तिनं ती व्रतस्थ राहिली. तिच्या पोटी देव जन्माला द्यायची. अनुसया पतिव्रता
आपल्याच जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्ह्यातच आहे. जवळ आहे. असं इकडून गेलं तर लय जवळ आहे. होय नारायण महाराज. नारायण महाराज आम्ही तिथवर जातच नव्हतो होतो. तिथवर तर जातातच की जवळ जवळ तिथवर. माहूरगड काही केलं नाही अनुसय मातेने, फक्त पतीची सेवा केली. पतीची मर्जी सांभाळता आली ना, परमार्थ साध्य झाला. तिला तेवढाच परमार्थ आहे ना. तसं आम्ही सुद्धा आम्हाला देवाची मर्जी सांभाळायची म्हणून वाऱ्या करतो. घरामध्ये स्त्रीनं सासू सासरे ननंद दीर भाऊ भाऊजया जावा या सर्वांची मर्जी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. पण ही सर्वांची मर्जी सांभाळायची कोणामुळे? आपल्यावर कोण खुश झालं पाहिजे? आपला मालक खुश झाला पाहिजे. तसं आमच्याही जीवनामध्ये आम्ही हे वाऱ्या करणं, पोथी लावणं, कीर्तन करणं, टाळ वाजवणं, आमचा हेतू काय आहे? आमच्यावर कोण खुश झाला पाहिजे? मालक आमचा खुश झाला पाहिजे म्हणून वारी करायची. हेतू तो आहे आमचा. काय होते लोक म्हणते तू वारी केल्याने काय होते? ती वारी आमच्या मालकाला आवडते. कोणती वारी आवडती? यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. लोक तुम्हाला चांगलं म्हणतील हो. लोकांचं काय आज चांगलं म्हणणार आणि उद्या लोकांचं काय नाही, पण आम्हाला देवानं चांगलं म्हणावं म्हणून वारी आहे. विठाला विठाला दोन गोष्टी बघा. देवानं जर एकदा पत्रात घेतलं ना, त्याचं हित झालं. समाज विपद डोक्यावर उचलून घेतो, पण कधी डोक्यावरून खाली ठेवतो सांगतो. दोन शब्दाचे, एक माननीय आणि दुसरा पूजनीय. माननीय शब्दाच्या पाठीमागं काय लागतं? शब्द दोन अक्षरी. दोन अक्षरी. माझी काय शब्द लागते? माझी. माननीय शब्दाची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली मला. कमी झाली. आमच्याकडे शब्द आहे पूजनीय. याच्या अगोदर 3 अक्षरी शब्द लागते. परमपूजनीय. काय शब्द लागला? परमपूजनीय शब्द लागला. ज्यावेळी माग 3 अक्षर जोडले गेले, पूजनीय शब्दाची किंमत वाढली का कमी झाली? आमच्याकडं वाढ आहे आणि दुसरीकडे आता मी कसं म्हणू? मग आता तुम्हाला हरिभक्त परायण व्हावं वाटायले म्हणू का नगर? तुमच्या इथं आहे निवडणूक का नाही? आहे. आहे. कोणाला वाटायले? काय हो? माननीय काय व्हावं वाटायले? ठीक आहे बाबा, ज्याचे त्याचे कर्तव्य करा, आमचं काही म्हणणं नाही, पण त्याला माझी शब्द लागतो. काय शब्द लागतो? गाव मान्य होताल तुम्ही, देव मान्य होणार नाही. आम्ही वारी जे करतोय ना, आम्हाला गावाला मान्य जरी नाही दिली मान्यता, आमची वारी देवाला मान्य आहे म्हणून देव मान्य व्हायचे. देवाला आवडते तसं जर काम तुम्ही करायला लागले तर माणसं मला उपवाशी राहू दे नाही. आता जे आमचा एवढा जे साय सोय हे ना आल्यापासून रांगोळ्या हे हार कशासाठी घातलाय? ही का आहे? ही फक्त सत्कार आहे. कशामुळे? लय मनातून मी देव देव नाही, आदर निदरच आहे. लय मनातून केल्यावर आमचा देवाला आवडेल. आदर निदर करायला आमचा परमार्थ तुम्हाला आवडायला आहे, आणि मनातून घेतलं आम्हाला देव पदरात घेणं असं होतं. कसं की देवाचे 4-2 अक्षर तोंडातून निघाले ते ही ताकद आहे. सगळे हार घातले. सगळे का? ही फक्त परमार्थासाठी, देवासाठी झाले ब्रह्मांड सोडले, देवासाठी झाले ब्रह्मांड सोडले,
देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे विचिका, कोण येते घरा कोणाच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. परमार्थामुळे किंमत आहे आमची. हो बघा की हा आता 200 रुपये 400 रुपयाचं का असं कशामुळे घातलं ही किंमत आमची नाही माय. 4 अक्षर काहीतरी आमच्या तोंडात घ्यायला देऊयाची म्हणून किंमत आहे. देवमान्य नाही झालो अजून आम्ही, तरी समाज आम्हाला एवढी मान्यता द्यायला. जग अवघे कृपा करी, मग सुखा का येऊने, झाले सोयरे त्रिभुवनी. तुमची जर वारी मनातून असेल तर ती वारी कोणाला आवडते? वारकरी कोणाला आवडते देवा? ती आवडते. आणि विठ्ठलाला तुमची वारी केलेली आवडली की तुम्ही कोणाला आवडतात? कोणाला? जगाला. जगालाच. जगाला नाही. हे पुन्हा घातले की पुढे घातलं नेऊन त्रिभुवनाला. त्रिभुवनात. हे म्हणजे जगात उजेड, हे म्हणजे त्रिभुवनात उजेड. कोणाचा? वारी. वारकरी यात्री अलंकापुरा येतील ती आवडते. ज्या ज्या स्त्रियांनी आपला स्वभाव नवऱ्याच्या मर्जीसारखा आहे असं की असा स्वभाव ज्यांनी केला त्यांची शास्त्रात नोंद झाली. कोणात कुठं नोंद झाली? शास्त्रात नोंद. त्यांनी काहीच केलं नाही वर्ष, काहीच केलं. फक्त ती मर्जी सांभाळली. ती एक सुहासिनी स्त्री होती. शब्द कधी ओलांडलाच नाही मालकाचा, काहीच नाही. तिला दुसरं काही कळत नव्हतं परमार्थ. बाराकडे कधी आली पण तिला एकच माहित होतं, देव कोण आहे आपल्यासाठी? कोण आहे देव? मालक. मालक देव. तिनं इतकी तनु मनु जीवानं सेवा केली. मालक शेताकडून आले, पायातला जोडा त्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर किती कामात असली अगोदर तांबे भरून कशाला द्यायची? पाय धुवाय. असंच एक शेजारी तिथं आली तिच्या घरी. उसने काही चटणी म्हणा, काही तेल म्हणा, खेड्यामध्ये चालतेच. शेजारी आली एवढ्यात मालकाच्या
तर ती काय कांडू लागली? साडी कांडू लागली. साडी कांडायला कोणत्या मिशनरी मध्ये कांडावं लागते? उखळ कशाला म्हणते? उखळ कशाच असते? दगडाच. आणि ती कांडण्यासाठी जे लागते त्याला काय म्हणते? उसळ कशाच असते? एवढं मोठे म्हणजे साडी कांडवलं मोठं असते ते मुसळ. आवाज आल्याबरोबर, मालकाच्या पायातल्या वाहनाचा आवाज आल्याबरोबर तेवढ्या क्षणार्धात ती तटकून पाणी देण्यासाठी उठली. विरोबावर असा हात वर होता आणि मुसळ असं सोडलं. ते तसंच राहिलं. गेली, पाणी दिलं, पाय धुतले, पुन्हा प्यायला तांब्या भरून दिला माठातला, पाणी पिलं. मालक बैठकीत जाऊन बसले. पुन्हा आली की शेजारी तिथेच उभी होती. पुन्हा आली आणि पटकन जसं होतं तसं ते मुसळ धरलं आणि चालू केलं काढायला साडी. ती म्हणली हो, मला तर विश्वासच बसत नाही. ती म्हणली काय? आणि हिच्या मनी मानसिक नाही हे मुसळ इथंच राहिले म्हणून. ती म्हणली होय, तुम्हाला काही आठवते का? ती म्हणली काय? म्हणजे हे मुसळ असं आल्लादच राहिलं होतं. त्याचं काय असतं म्हणजे बस ही कांदराळ टाकला. ती म्हणली होय, तुला माझी शपथ आहे, सांगते हे असंच असं राहिले. काय तपश्चर्या एकेकीस? ती म्हणजे काहीच तपश्चर्या नाही. मी माझ्या मालकाची सेवा करते, त्यांचा शब्द कधी ओलांडला नाही. याच्यापेक्षा मला परमार्थ कळत. ही म्हणजे हे तो मनी मानसिक नव्हतं. नाही ध्यानी मनी नाही म्हणली. हे तर माझं हे असं असतं म्हणे. ती घरी गेली. ती म्हणली अयो, ते मला काय बाहेर जाऊन बाहेर आणि परत या. कधी येऊ? मी साडी काढायला बसणार आहे. म्हणजे मुसळ वर गेलं की मग तुम्ही या मला प्यायला पाणी. ते म्हणलं आता का मुसळानं मार केली. आजवरून शिवाय देत होते म्हणे. पण आता काय म्हणाली? पाणी कधी मागतात? मुसळ वर मुसळ असेल का? साडी काढायला मी वर गेलं, तुम्ही पाणी मागा. ते म्हणतात मुसळ जर तू जर माझ्या डोक्यात घातलं मी पाणी सुद्धा मागणार. माझं नाही ना मुसळ पाणी मागत का? त्याला पाणी मागो म्हणला. ऐकायचं नाही, चाललोय बाबा म्हणला, चाललो. बाहेर गेलं, हिनं सगळी तयारी केली जशाची तशी. तिच्यासारखी साडी नेसली, कलर तिच्यासारखाच ते शृंगार केला, तिच्यासारख्याच हातात बांगड्या घातल्या, तसंच मुसळ, तसंच ते उख, तशाच त्या साडी. बसली कांडायला, हे दबत दबत यायले. आज काय आपला अभिषेक मुसळानं म्हणलं. आल्याबरोबर हे मुसळवर जाण्यास ते म्हणला आता पाणी. पाणी म्हणल्यावर तिने ते मुसळ तसं सोडलं बरी. अजून काही शुद्धी आली कुठे ते मुसळ राहिलं बरी कोणाच्या? तिच्या जे डोक्यात पडलंय ते अजून नांदेडच्या दवाखान्यात. ती काय बरी आहे? ते असलं केल्यानं जमत नाही. पतिव्रते जैसा भ्रकार प्रमाण अमानारायण पेशा परी. पतिव्रता जसा धर्म निभवते, मला फक्त काय प्रमाण आहे? माझा पती प्रमाण आहे, मला काय घेणं देणं आहे? पतीची पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणे न स्पर्शे अनायासे. पतीचं मत आणि पतीची सेवा ही एक निष्ठता जिच्या जीवनामध्ये वर्तस्त राहिली ती प्राणेश्वरी असते. पतिव्रतेची काही व्याख्या आहे. पतिव्रतेची शेवटची व्याख्या सांगू का? तिला प्राणेश्वरी म्हणतात. पतीच्या कुणीतला आत्मा निघून गेला, पती गतप्राण झाला, ही वार्ता तिच्या कानावर पडल्याबरोबर
तिचाही प्राण निघून जाते. प्राणी आमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे, आपल्या जिल्ह्यातली गोष्ट आहे. देगलूरकर फार मोठं घराणे, दुंडा महाराज देगलूरकर फार मोठे साधू आहेत आपल्या जिल्ह्यातले. पंढरपूरला चातुर्मास एका शब्दावर 4 महिने बोलतात. 4 महिने ओम शब्दावर चातुर्मास काढला होता. त्यांचं नाव, त्यांच्या पत्नीचं नाव कृष्णामाई. पंढरपूरमध्ये देवेश्वरा दुंडा महाराजांना दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन भक्त मंडळीने सांगितलं, माय महाराज गेले, बर लुगडं आणा, माझं लुगडं आणा. आता मला राहायचं. ते लुगडं आणतो तर बाजावून खाली घ्यायच्या अगोदर कुडीतला प्राण निघून गेला. त्याला काय म्हणते? प्राणेश्वर. काय जिवंतपणी काय मर्जी सांभाळली असेल नवऱ्याची, तुम्ही विचार करा. काय केलं असं? हे परमार्थ हे आहे. हे परमार्थ. सर्व भावी हे शब्द कानावर पडल्याबरोबर आता आपल्याला तरी राहून काय करायचंय? ही मानसिकता तिच्या मनामध्ये, हृदयापटलावर ही जी निर्माण होते, तिनं आयुष्यभर किती मर्जी सांभाळली असेल. ही का करते ते असं, तर हिला दुसरं दैवतच नाही. हे पतिव्रतेचं जसं जीवनमान आहे तसं वारकऱ्याचं जीवनमान आहे. त्याने तशा अर्थानं जर परमार्थ केला, जसं पत्नीचा संसारातला प्रत्येक शब्द पत्नी सांभाळते, तशा प्रत्येक जीवनातल्या वारकरी संप्रदायाच्या ज्या नियमावली आहेत, जर यात्री करून सांभाळल्या तर ती पत्नी जशी पतीला आवडते तसा वारकरी ती आवडते. तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुम्हाला कमेंट्स किती आल्या, तुम्हाला किती लोक लाईक करते, त्याला काय घेणं नाही हो. तुमचे फ्रेंड किती आहेत, कशावर? काय त्याला करायचं? तुम्हाला कोण सांभाळावं? एक जण म्हणलं काय होते बरं, देवाला जर समजा आवडलाच तुमचा परमार्थ, काय होतंय? परमार्थ तिथंच यशस्वी झालं. तुम्हाला जर एखादा लोकप्रतिनिधी तुमचा ओळखीचा झाला तर तुमची गाडी कोणी अडवी? का साहेबाची गाडी किती म्हणलं होय अडवते. आमचे श्रद्धास्थान पाठी लिहिले किती पोलीसवाले साहेब म्हणजे जाऊ द्या साहेबाची माणसं तो म्हणले ते तसं. आम्ही जर एकदा आमच्या मालकाचे म्हणून जर एकदा जगायला सुरुवात केली ना,
आमच्याकडे काळ सुद्धा डुकून पाहत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज तो बाल न बाका होय. म्हणून आमच्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून वारी करायची. ते आवडती वारी का? हेतू काय वारीचा? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्यते. कोणाला आवडतो तो? आपल्यावर एखाद्या सोयऱ्याचं छत्र राहू द्या, आपल्याला गावात कोणी हात लावत नाही का? लई वाई दाड आहे म्हणजे त्याच्या नादाला लागायचं मग किंवा टेम्पो भरून जेवण येते म्हणजे माणसं खतरनाक आहे. त्याला कोणी हात लावेल म्हणजे जर एखादा सोयरा आपला चांगला असला सदन, गावात माणूस कोपरानं माणसं सारायला. आमचा सोयरा का लहान आहे का? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. त्याचं जर आमचं एखादा सोयर पण झालं आणि त्याच्यासोबत जर आम्ही एकदा जुळलो ना, काळ सुद्धा आमच्याकडे बघत नाही. आणि म्हणून आम्हाला आमची वारी करत असताना आमचा हेतू एकच आहे. आमच्या वारीची नोंद प्रसार माध्यमांनी नाही घेतली तरी चालेल. आमच्या वारीची नोंद एखाद्या वर्तमानपत्रानं नाही घेतली तरी चालेल. आमच्या वारीची नोंद कोण घ्यावं? ते आवडती देवाला आवडावं. आम्ही केलेली वारी देवाला आले ना बस. खरं सांगू का तुम्हाला, देवाला इतकं दुसरं कोणीच आवडत नाही वारकऱ्यासारखं. वारकरी आले ना, देवानं लक्ष्मी बाजूला सारलेली आहे. बाजूला सारली कोणला? बायकोपेक्षा देवाला हे लोक आवडत होते. वारकरी परत फिरले ना, देवाचं धड भरून येते. तुम्ही जाता गावा भुरभुर वाटे माझ्या जीवा. देवाला इतकं कोणी आवडत नाही हो, भक्ता इतकं कोणी आवडत नाही. आणि म्हणून आम्हाला वारी करायची. आणि ती वारी कोणची करायची? तर यात्रे अलंका पुरा येती ते आवडती विठ्ठला. देवाचं आवडतं व्हावं म्हणून वारी करावं. देवाच्या आवडण्यासाठी देवपूजा कोणासाठी करायची? देवपूजा घरात करत नाही. कशासाठी करायची देवपूजा? ठीक आहे, देवपूजेला जाऊ द्या. आता ह्या महिला मंडळी गंगेला जातात, आमोशाला वगैरे जात असतात की नाही. गंगेला गेल्यावर वाळूचा काय करतात? महादेव करतात. त्याला फुलं वाहतात. लाट आली म्हणा, पाणी आलं म्हणा की ते वाहून जाते. तुम्ही केलेलं व्यर्थ गेलं का? नाहीये. तुम्ही वाळूचा महादेव केला, पूजा केली, ती पूजा महादेवापर्यंत पोहोचते. जाऊ द्या, वाहून गेलं तर त्याचं काय नाही. तसं आपण केलेला परमार्थ आपल्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी देवाला आवडतो तो माणूस, देवाला आवडतो व्हायचं बघा हो. माणसाला तुम्ही जरी आज आवडले ना, माणसाच्या आवडी निवडी वेळेनुसार असतात. माणसाच्या आवडी निवडी कशा असतात? काय नाही, माणसं आज स्तुती करतात, उद्या निंदा करतात, उद्या निंदा करतात, परवा स्तुती करतात. पक्षाच्या विरोधात बोलणारे माणसं त्याच पक्षात प्रवेश केली की पुन्हा त्याच पक्षाची स्तुती करतो. तू परवा दिवशी काय म्हणला होता? परवा दिवशी गळ्यात पण तरुण आला होता. तसं काही नसतं. निवडणुकीच्या अगोदर आरोप प्रत्यारोप केले, नंतर एकत्र झाले. रामकृष्ण आपल्याला तर एक चांगलं झालं हो. आम्हाला का नाही तर आम्हाला वाटायचं याला मान द्यावा, त्याला मान द्यावा, त्याला मान द्यावा, त्याला राखते. सगळी एक झाली आपल्या डोक्यात. एखाद्या दिवसाला मिसळून गेले तर रामकृष्ण हरी या बसांचा कामच राहायचे महाराज. तेलाच परत तुम्ही सगळं केली की आता
चांगलं झालं जे झालं ते. अगोदर तुम्ही कसं वागता नंतर कसं वागता आवडीनिवडी तुमच्या वेळेनुसार बदलतात नाही, पण आमच्या परमात्म्याचं तसं नाही. एकदा का तुमचा परमार्थ मनातून देवपूजा केली की ती देवपूजा देवाला आवडती पूजा ते करावी म्हणेची उत्तम. लौकिकाचे काम काय असे लोकांना चांगलं म्हणावं म्हणून पूजा करू नये, मग आपली पूजा देवापर्यंत पोहोचावी म्हणून ती पूजा देवाला आवडावी म्हणून म्हणून आमची वारी येते. आवडती विठ्ठला विठोबा रघुमाई. पांडुरंग प्रसन्नपणे दिलेले यज्ञाना भगवंत भगवंताने प्रसन्न होऊन ज्ञानोबाऱ्याला वरदान दिलेले म्हणून ती वारी आपण केली पाहिजे. त्या वारीचं महत्व काय? भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. पंढरपुरापेक्षाही आळंदीला भगवंतानं मोठा मान दिलेला आहे आणि म्हणून निळामणी जाणून संत येती धावत प्रतिवर्षी म्हणून निळोबाऱ्याचं म्हणणं आहे. ज्ञानोबाऱ्याचा महिमा जाणून घ्या आणि मग वारीला पायी या. जर अशा रीतीनं तुम्ही वारी केली ते आवडती विठ्ठला या हेतून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे छोटेखानी आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Thank you.